आत्मा मालिकमध्ये केवळ पुस्तकी शिक्षण दिलं जात नाही, तर विद्यार्थी सर्वांगाने घडावा यासाठी सखोल काम केलं जातं. या अनुषंगाने शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांना अभिनयाचे धडे मिळावे म्हणून खास शिक्षकांसाठी अभिनय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेस प्रमुख अतिथी म्हणून दिग्दर्शक तथा लेखक माननीय श्री मणिजी शिंदे, सिनेमॅटोग्राफर श्री के विजय सर, सहाय्यक दिग्दर्शक रोहन मिटकरी उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये अभिनय विषयाची आवड निर्माण व्हावी, त्यांना अभिनयातील भविष्यातील संधी माहिती व्हाव्यात, यासाठी शिक्षकांना हे प्रशिक्षण देण्यात आलंय. या कार्यशाळेचं उद्घाटन संकुलातील सर्व प्राचार्य यांच्या शुभ हस्ते संपन्न झालंय. सद्गुरू आरतीने कार्यक्रमाची सुरुवात करून आत्मदर्शनजी बागडे सर यांनी कार्यशाळेचं प्रास्ताविक केलं. संकुलामार्फत माननीय प्राचार्य डांगे सर यांनी शुभेच्छा देत संबोधित केलं. माननीय मणिजी शिंदे यांनी शिक्षकांना उद्बोधन करताना त्यामध्ये कल्पनाशक्ती, एकाग्रता, नवरस, अभिनयाचे महत्त्वाचे 5 मुद्दे, स्क्रिप्ट लेखन, स्क्रिप्ट विश्लेषण, व्यक्तिमत्व विकास, आवाजाच्या पद्धती, कॅमेऱ्याला कसं सामोरं जावं, आवाज कसा रेकॉर्ड करावा, अभिनयातील अनेक तांत्रिक बाबी इत्यादी मुद्द्यांचं सखोल मार्गदर्शन मणिजी शिंदे यांनी शिक्षकांना केलं. सर्वांचे वेगवेगळे ग्रुप करून त्यांना एक थीम देऊन पुढील 30 मिनिटात नाटक बसवण्यास सांगितलं. सर्व शिक्षकांनी अतिशय उत्तम नाटकाचं सादरीकरण देखील केलं. कार्यशाळेच्या दोन्ही सत्राची सांगता ध्यानाने झाली. सदर कार्यशाळेला आपले माजी विद्यार्थी तथा प्रथम परिवर्तनचे संस्थापक, प्रसिद्ध इंस्टाग्रामर श्री प्रथम चौधरी यांची सहपरिवार उपस्थिती लाभली. यावेळी त्यांना सद्गुरू माऊलींचा संतप्रसाद देण्यात आला. त्यांनी देखील सायबर सिक्युरिटीबाबत मोलाचं मार्गदर्शन केलं. सदर कार्यशाळेस अभिनय शिक्षक, वसतिगृह शिक्षक, कला विभाग, संगीत व वारकरी विभाग, ज्यांना अभिनयाची आवड आहे असे सर्व कर्मचारी व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यशाळेचं सूत्रसंचालन संजय नगरकर सर यांनी केलं असून आत्मदर्शन बागडे सर यांनी समन्वय साधला व सर्वांचे आभार मानले. 2 दिवस वास्तव्यास राहून प्रमुख अतिथींनी ध्यानपीठ व संकुलातील सर्व विभागांना भेटी दिल्या, कार्याची संपूर्ण माहिती जाणून घेतली आणि सद्गुरू सानिध्यात ध्यान आणि दर्शनाचा लाभ घेतला. सदर कार्यशाळा ही अत्यंत जल्लोषात संपन्न झाली असून भविष्यात शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. तर या स्तुत्य उपक्रमाचं संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप कौतुक केलं आहे आणि सर्वांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण.